नमस्कार मित्रांनो, आज आपण पुणे ते संभाजीनगर एक्सप्रेसवेचा एक अपडेट समोर आला आहे। काय आहे अपडेट तर मित्रांनो, पुणे ते संभाजीनगर एक्सप्रेसवेला केंद्रानेही मान्यता दिली असून 4 दिवसांपूर्वीच केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर ते पुणे हे अंतर 8 तासात पार करता यावं म्हणून पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवेला समृद्धी महामार्ग जोडला जाणार असल्याचं सांगितलं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, आता पुणे अहमदनगर आणि संभाजीनगर या एक्सप्रेसवे बद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आलेल्या पुणे ते संभाजीनगर एक्सप्रेसवेच्या आराखड्याचे काम जयपूरमधील कंपनीने सुरू केलं आहे। तर MSRDCच्या माध्यमातून जून महिन्यापर्यंत जमीन अधिग्रहणाचे काम सुरू होणार आहे, असे सांगण्यात आले आहे। या मार्गाचे प्रत्यक्ष काम 2023 पासून सुरू करण्याचे NHAIने नियोजन आखलं आहे। पुणे रिंग रोड पासून सुरू होणारा पुणे अहमदनगर व संभाजीनगर एक्सप्रेसवे शेंद्रा MIDC येथून मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे। त्यामुळे पुणे ते संभाजीनगर हा प्रवास 2 तासात तर पुणे ते नागपूर हा प्रवास 15 तासाऐवजी केवळ 8 तासात करता येणार आहे। या मार्गाच्या आराखड्याच्या कामाला 2 महिन्यापूर्वी जयपूरमधील MSV इंटरनॅशनल आणि आर्मेन्स इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट कन्सल्टंट या भागीदारी कंपनीच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आल्याची माहिती NHAI मधील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार MSRDCच्या पुणे रिंग रोड प्रोजेक्ट पासून या मार्गाला सुरुवात होणार असून संभाजीनगर मधील शेंद्रा MIDC येथे हा मार्ग समृद्धी मार्गाला जोडला जाणार आहे। पुरंदर, हवेली, शिरूर, श्रीगोंदा, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, पैठण अशा गावांतून हा मार्ग जाणार आहे। या मार्गाला रांजणगाव आणि बिडकीन अशी 2 प्रवेशद्वारे असणार आहेत। मात्र हा मार्ग प्रवेश नियंत्रण मार्ग असणार असल्याने 2 प्रवेशद्वार वगळता इतर कुठून या मार्गावर प्रवेश करता येणार नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। अशा या महत्त्वाकांक्षी मार्गाच्या आराखड्याचे काम मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे NHAIचे नियोजन आहे। आराखडा पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून जून 2023 मध्ये कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न असल्याचेही NHAI मधील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले। 10,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी पुणे अहमदनगर आणि संभाजीनगर जिल्ह्यातील गावांमधील जमीन मोठ्या संख्येने संपादित करावी लागणार आहे। या जमिनींच्या भूसंपादनातून जमीनदारांना 6,000 कोटींचा मोबदला मिळणार असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे। 100 मीटर रुंदीप्रमाणे या मार्गासाठी जमीन लागणार आहे। यासाठी नेमकी किती जमीन संपादित करावी लागेल हे आराखडा पूर्ण झाल्यास स्पष्ट होईल। मात्र जमीन संपादनाची जबाबदारी MSRDCची असणार आहे। त्यानुसार राज्य सरकार 10,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी पुणे, अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील गावांमधील जमीन मोठ्या संख्येने संपादित करावी लागणार आहे। त्यानुसार राज्य सरकार, NHAI आणि MSRDC मध्ये चर्चा झाली आहे। या बाबतचा अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे। हा निर्णय झाल्यानंतर राज्य सरकार, NHAI आणि MSRDC यांच्यामध्ये या संबंधी करार होणार आहे। MSRDCतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।